आम्ही इथे खेकडा पकडत आहोत. भेटले का खेकड? खेकड पकडण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोडीशी चावते पण. तरी पण आम्ही पकडण्याचं सोडत नाहीये. तरी पण पकडण्याचा प्रयत्न चालूच आहे आमचा. अशा पद्धतीनं आमची खेकड चालू राहते पकडणं. खेकड खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. परत 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 लागली होती. सापडेल आता खेकड. सापडायला आता पण थोडा टाइम लागेल. भेटेल, जाणार नाही ती कुठं. मग किती वर्षापासून तुम्ही खेकडे पकडत आहात? पहिल्यांदाच. 20 वर्षापासून. बापरे, चांगला एक्सपिरियन्स आहे. 20 वर्षापासून इथे खेकड पकडण्याचा एक्सपिरियन्स आहे. या अशा पद्धतीने खेकड्यांचे छोटेसे घर असतात. हे बघा, बघून घ्या. इथं पण असतं, इथे पण असतं, इथे पण आहे. खूप खेकडं भेटेल. अजून थोड्या वेळाने अजून जास्त भेटेल. जसा जसा अंधार पडत चालतो तसं खेकडा बाहेर येत चालता. भेटले का? भेटली नाही रे. हात लागतोय का तिला? मोठे असेल तर चावल बर का. साप गेला मध्ये. अरे बापरे, पाण्यामध्ये साप बघितला, बाहेर होता. इथून इकडे गेला. मी गागलो ना साप लगेच मध्ये टर्न घेतला साप. अशा पद्धतीनं साप पण दिसला. खेकड़ों का एरिया है, खेकड़ों का. यहाँ पे बहुत सारे ढेर सारे खेकड़े है. भेटली. इकडे बघू. बापरे, मोठी खेकडे. बघू इकडे. घ्या मित्रांनो, बघून घ्या खेकड. एक मिनिट. खूप मेहनत लागली. खूप मोठी खेकड आहे. बापरे, पण ढवळी खेकड आहे. तसं मांस तिला भरपूर दिसतोय. घेऊन जाऊ आपण बिंदास. भारी. अजून 4-5 भेटल्या पाहिजे अशा. डवळे भेटतील रे, काय भेटत काय बघा मित्रांनो, आम्ही खेकड पकडली अशा पद्धतीनं. अर्धा तास लागला कमीत कमी पकडण्यासाठी, पण सक्सेसफुल झालो. खूप मेहनत लागली. अजून पकडू ना 2-3. काय करणार? खाऊ ना तरी, कारण मस्त लागतं. कशी